तर आपला टॉपिक आहे, थांबा हो थांबा. अरे काय माईक. हां. तर यूपीएससी छंद आणि अभ्यास बंद हा विषय झाला आहे. म्हणजे यूपीएससीचं नोटिफिकेशन आलं आहे, ठीक आहे, म्हणजे फॉर्म भरायचा तर त्यासाठी. आणि पण ह्यावेळी काय झालं विषय, ती पूजा खेडकर त्यांची केस मागल्यावर झालेली. म्हणजे तिने काय काय खोटी सर्टिफिकेट वगैरे ॲड करून म्हणजे महाराष्ट्रात माहिती जायची सगळं. खोटी सर्टिफिकेट म्हणजे यूपीएससीला देऊन ती काय काय तिने स्कॅम करून ती आत घुसली, ठीक आहे. म्हणजे ॲडमिशन म्हणजे त्यांचं परीक्षा वगैरे देऊन ती पास झाल्या, ठीक आहे. आणि ते नंतर सगळं बाहेर आलं. त्यामुळे यूपीएससीने सगळं ह्यावेळी कडक केले, ठीक आहे. म्हणजे परीक्षा म्हणजे प्रीपासूनच सगळं कडक केले फॉर्म भरायचं. म्हणजे ह्याच्या आधी कसं मेन्सला हे सगळं कडक असायचं. म्हणजे तुमची डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, तुमचा छंद कोणता, शाळेत काय काय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, अजून प्राइजेस मेडल्स, हे सगळं म्हणजे प्री पास झाल्यानंतर असायचं. पण आता हिने म्हणजे आता हिने प्रीच्या आधीपासूनच केले सगळं. म्हणजे पहिल्या स्टेजपासूनच सगळं केले का तर कुठंतरी अजून डिसिप्लिन एक यावी आणि असं फर्जीवाडा आहे जरा कमी व्हावा यासाठी. पण चांगलीच गोष्ट आहे, ठीक आहे. म्हणजे जर काहीतरी एखादी म्हणजे डिसिप्लिनसाठी एखादी चांगली गोष्ट आहे किंवा स्कॅम येणं कमी होणार आहेत, तर ही चांगलीच गोष्ट आहे, ठीक आहे. तर आता माझा पण विषय, मी छंद कुठला टाकायचा, तर मला मी आता ह्याच्या आधीपासूनच व्हिडिओ टाकतोय, ठीक आहे. तर ते माझं चाललेलं की हे व्हिडिओ टाकणं हेच टाकायचं, पण ते ॲक्च्युअल कसं टाकायचं आणि छंद आता टाकायचं यूपीएससीचं इम्पॉर्टन्स काय. तर छंद टाकायचा यूपीएससीचा इम्पॉर्टन्स असा की तुम्ही जे छंद वगैरे टाकताय किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी टाकताय, तर ते अशा टाकायच्या की त्याच्यावर तुमचा इंटरव्ह्यू म्हणजे जास्त चालला पाहिजे किंवा तुम्ही ज्या गोष्टीत कम्फर्टेबल आहे ना, तर त्यात तुम्ही त्या गोष्टी तिथे टाकल्या पाहिजे. म्हणजे त्याच्यावर तुमच्यासोबत त्यांची चर्चा होत्या. म्हणजे डिस्कशनच तुमचं एक अर्धा तास जे इंटरव्ह्यू होतोय त्या होतोय. आणि त्यामुळे तुम्हाला जास्त त्यात माहिती असल्यामुळे, तुम्ही त्यात कॉन्फिडन्स असल्यामुळं ते तिथं एक चांगलं इम्प्रेशन जाते. असं की बाबा ट्रुथफुल आहे किंवा खरं बोलतोय. आता मी काही इंटरव्ह्यू दिला नाही, पण आता मी म्हणजे जवळजवळ 7 म्हणजे मॅक्सिमम 7-8 सरांचं जी टॉपची सर आहे, ज्यांना 15-15, 20-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ बघितले आहेत. परत इंटरव्ह्यू दिलेले मित्र आहेत 2-3, तर त्यांच्यासोबत पण बोलणं झालं आहे. आणि त्यानुसार मग मी ठरवलं आणि मगच म्हटलो की मी व्हिडिओ करूया ॲक्च्युअल मला काय टाकायचं आहे ते, आणि जी पण बाबा बाकीची मराठी वगैरे पोरं आहेत तर त्यांच्यासाठी, ठीक आहे. तर विषय महत्त्वाचा आहे का तर ह्याच्यावरच इंटरव्ह्यू होणार आहे तुमचा आणि इंटरव्ह्यूचं पण मार्क आहेत हे आपल्या फायनल मेरिटमध्ये पकडतात. आणि समजा एखादी हॉबी आहे, जसं की आता माझी हॉबी मी टाकणार आहे की असं व्हिडिओ तयार करणं. आता व्हिडिओ तयार करणंमध्ये ह्याच्यात पूर्ण डायव्हर्स येऊ शकते, काय पण विचारू शकतात ते, ठीक आहे. पण मला म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे बऱ्यापैकी मोठी तर माहिती आहे सगळी. म्हणजे थंबनेल कसं, AIचा यूज कसा होईल पुढं सर्व्हिसमध्ये किंवा कंटेंट क्रिएशनमध्ये, किंवा ह्याचा रोल काय, ह्याच्यातनं मॉनिटायझेशन कसं आहे, हे सोर्स ऑफ अर्निंग आहे काय, ह्याच्यावरनं बिझनेस होऊ शकतो काय, किंवा बाकीच्या गोष्टी, असं म्हणजे सगळं वाईड म्हणजे सगळं म्हणजे मला माहितीच आहे. त्यामुळे मी सांगू शकतो किंवा मला त्या इंटरव्ह्यू परत असं जास्त काय ह्याच्यावर अशी जास्तच माहिती काढायला लागणार नाही. हेच मी ह्याच्या ठिकाणी जर दुसरं काहीतरी टाकलं म्हणजे जे मला येत नाही किंवा मला नाहीच मी कधी केलेलं, तर ते उगाच ओव्हरलोड होणार, ते खोटं बोलल्यासारखं होणार आणि त्याला मार्क कमी मिळणार का तर तिथं ते कळणार त्यांना, ठीक आहे. त्यामुळे प्रामाणिक टाकलेलं बरं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला सांगितलं की हां, आणि मग मी कालच फॉर्म भरणार होतो, पण हे मला काल कळलं की एका सरांचा ते व्हिडिओ बघून की व्यवस्थित टाका. मग मी म्हणलो काल नको फॉर्म भरायला, अजून जरा थोडा वेळ घेऊया, अजून डिस्कशन करूया व्यवस्थित आणि मगच टाकूया. का तर लवकर पण फॉर्म ह्यासाठी भरायला लागतोय का तर दिल्ली सेंटर संपते लगेच, ठीक आहे. पहिल्या आठवड्यातच संपते, त्यामुळे लवकर पण फॉर्म भरायची ती पण गडबड आहे. तर असं आहे, त्या गडबडीतच हे पण आपल्याला लवकर म्हणजे चांगलं काम करायचं आहे. नुसतंच गडबड आहे म्हणून काय पण त्या फॉर्ममध्ये देऊन काय म्हणजे उपयोग नाही. व्यवस्थित आपण टाकलं पाहिजे. जास्तीत जास्त मी म्हणजे सेंटर दिल्लीचं कुठं होईल, गुरगाव होईल, ठीक आहे. तिथं आपण जाऊ शकतो. पण त्या डॅपमध्ये काहीतरी आपण चुकीचं टाकलं आणि तिथे इंटरव्ह्यू तर त्याच्यामुळे काहीतरी विषय गोल झाला तर मग काय उपयोग आहे, असं आहे ते. त्यामुळं छंदाचं महत्त्व तर आहे, ठीक आहे. म्हणजे कोल्हापूरच्या भाषेत सांगायचं झालं तर, ठीक आहे. आणि मी कसं पहिल्यापासूनच व्हिडिओ करतोय, ठीक आहे. म्हणजे आता हे तुम्हाला दिसतंय आता, पण तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा ज्यावेळी मी दिल्लीला आलो, ठीक आहे, आणि त्यावेळी फ्लाईटनं आलो मी मुंबईतनं, तर त्या फ्लाईटचा पण व्हिडिओ आहे. आता तुम्हाला दाखवू काय, थांबा दाखवतोच व्हिडिओ. आता लॅपटॉप चालू आला, ठीक आहे. तर लॅपटॉपवर तो तुम्हाला गुगल फोटोजलाच ते दाखवतो, म्हणजे कशी हिस्ट्री आहे ती सगळी. म्हणजे का दाखवालो का तर कुठं तर आहे ते, असं उगंच नाही की आता ही छंद आहे किंवा यूट्यूब आता विचाराली म्हणून. माईक चालू आहे काय, नाहीतर माईक बंद पडलेला असायचा, मी बडबडत बसायचो. आणि मेन म्हणजे हे पण असं पण आहे की मी नुसतंच आता व्हिडिओ करायला लागते म्हणून ह्यात पण पडणार नाही. म्हणजे हे पण आहे बरं का. म्हणजे कधी कधी होतंय की आपण छंदाच्या नादात सगळं आपलं बंद होतंय बाकीचं, त्यामुळं ते बॅलन्स झालं पाहिजे. आणि बॅलन्स म्हणजे मी काय सगळं एज्युकेशनलच टाकणार आहे. आता हे पण व्हिडिओ जास्त एडिट करणार नाही, जे आहे ते आहे.
कळलं का? आणि मला काय यातनं पैसे बिसे काय मिळवायचे नाहीत. फक्त जर UPSC म्हणत्या की काय तुमचा छंद आहे तो दाखवा, किंवा त्याचा खरोखर मला पण कुठं फायदा होणार आहे. आणि हे बोलून म्हणजे विषय काय होतो माहिती आहे काय, माझंच एक जजमेंट कसं द्यायचं हे म्हणजे माझं मला समजते की जजमेंट कसं द्यायचं, आपला मुद्दा कसा मांडायचा. ठीक आहे, सोशल मीडियाची म्हणजे आपण कसा चांगल्या पद्धतीसाठी वापर करायचा, तुम्हाला ते दाखवायचं आहे काय मला. हां, आता वायफाय कनेक्ट करायला पाहिजे राव. वायफायचा पासवर्ड कुठं आहे, त्यात आहे का, तर गुगल फोटोजला उघडायचं म्हटलं तेव्हा आहे. आज आम्ही वायफाय पण जोडला आहे 5G. ठीक आहे, त्याचं पण स्पीड चांगला आहे. तर कुठं आहे रे त्यो. आता मला हे करायचं म्हटलं, व्हिडिओ एडिट करायला पाहिजे सगळं, 5 मिनटं आहेत, पण हे वाटतंय करावं. थांबा ह्याच्यावरून शेअर होती बहुतेक, काहीतरी बघूया. हां, आता आयपॅडला फक्त वायफायचा पासवर्ड दिसतोय, त्यामुळे आता आयपॅड असल्यामुळं आता मी पासवर्ड टाकू शकतो. नाहीतर मला हा व्हिडिओ म्हणजे बंद करायला लागला असता. मला ते एडिटिंग करायचं नाही आहे, रॉ टाकायचा आहे. तर पासवर्ड काय आहे, शेअर पासवर्ड डायरेक्ट होते वाटतं. हां, डायरेक्ट झालं, विदाऊट टाकता तिकडं पासवर्ड मी कनेक्ट झाले, विषय संपला. म्हणजे इथं आयपॅड आहे, इकडं मागं मॅकबुक आहे, मॅकबुकवर विदाऊट टाईप करता हे पासवर्ड झाले. त्यामुळे ही पॉवर आहे ॲपल इकोसिस्टीमची. म्हणजे इथं आयपॅड आहे, इकडं हे आहे, ॲटोमॅटिक सगळा विषय होतो. तर तुम्हाला ते दाखवायचं आहे म्हणजे फोटो. ठीक आहे, गुगल फोटोजला माझं 2018ला जे मी केले ना ते आहे, माईक पडला आहे, पडू दे, काय अडचण नाही. मी एडिट पण खरोखर करणार नाही बरं का, एडिटिंगला वेळ जातो आहे. आणि मला काय असं हे नाही की यातनं पैसे मिळवायचे आहेत. मेन म्हणजे अल्टिमेट माझा अभ्यास आहे. फक्त मी यासाठी एवढंच करतो आहे की खरोखर म्हणजे ह्यानं म्हणजे मला खरोखर अभ्यास करायची एनर्जी मिळते यासाठी. आणि मेन म्हणजे आठवड्यातून एकच टाकल, पण आज मला हे सगळं, अरे उघड की, थांबा. ठीक आहे, तर आता व्हिडिओ दिसायला तुम्हाला दाखवतो, थांबा बघा, हे आहे सगळं. ठीक आहे, तर हे फ्लाईटचं कुठं आहे, हे 2019मधलं आहे. 2018मधलं दाखवतो तुम्हाला. पंढरपूरला वगैरे गेलेलो मी, कोल्हापुरात कुठल्या कुठल्या रूमवर राहिलो आहे, तिथलं फोटो आहे, तिथलं व्हिडिओ आहेत. ठीक आहे, त्यानंतर हां, जे कोल्हापूरचं हे 2019ला हे कोल्हापूर महानगरपालिकेचे कमिशनर, तर ह्यांना पण मी भेटलेलो. तर हे म्हणजे आता हे व्हिडिओ फोटो फक्त बघितला की मला कळते मी कमी वयात किती कॉन्फिडंट होतो किंवा मी काय आहे. ठीक आहे, त्यावेळी म्हणजे मी आता ती पण स्टोरी मोठी आहे. म्हणजे मी भेंडी विकायचो, ठीक आहे, आमच्या शेतातली. आणि त्यावेळी एक मार्केटमध्ये भांडणं व्हायची, आणि त्यावेळी मला ह्यांना भेटायचं होतं की त्या विषयाबद्दल. आणि त्यावेळी पण हे कोण आहे, त्यांचं नाव अभिजित चौधरी, डॉक्टर अभिजित चौधरी. तर ह्यांना पण मी बोललेलो की मला जरा UPSCबद्दल माहिती सांगा. पण ह्यांनी मला सांगितलं की बंगल्यावर ये, तुला सगळी माहिती सांगतो. पण त्यानंतर मी म्हणजे काय ते माझं काय झालं नाही जायचं. ठीक आहे, बरं थांबा, तुम्हाला मेन विषय दाखवायचा आहे, सुरुवात कुठून झाली. 2018 हां, हे फ्लाईटवरचं व्हिडिओ आहे. हे फ्लाईट, हे मुंबईचं CSMT महाराज, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल. ठीक आहे, त्यावेळी मला फोटो पण काढायचा नव्हता, सेल्फी कसा काढतात मला माहीत नव्हतं. ठीक आहे, हा असा मी सेल्फी काढायचो, डायरेक्ट कॅमेऱ्यात मी बघायचंच नाही, नुसतं स्क्रीनवर बघायचो. ठीक आहे, त्यानंतर हा व्हिडिओ आहे बघा फ्लाईटचा, विस्तारा माझी फ्लाईट होती, तर तेचा व्हिडिओ आहे हा. त्यामुळं ही सुरुवात इथनं अशी आहे, कळलं काही बंद झाला व्हिडिओ. ठीक आहे, त्यानंतर अजून कुठं आहे, हां अजून हा एक आहे. ह्या फ्लाईटनं आलो मी, वाटलं नव्हतं की कुठनं मी कुठं आलो बघा आज. आणि परत माझी आता परवा पण परत पाहिजे फ्लाईट आहे 30 तारखेला पुण्याला. ठीक आहे, आणि ती पण वेगळी फ्लाईट आहे. म्हणजे अशी आता तर म्हणजे खरोखर लाईफ म्हणजे आता रोमांचक व्हायला आले. आणि मला वाटतं की हे शेअर करावं. आता त्यातली स्पेस संपल्या. हे 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 दिल्लीतलं एअरपोर्ट आहे. हे दिल्लीतलं जे जे आले त्यांना माहीत आहे, हा फोटो मागचा, हे हात असा आहे. ठीक आहे, तर असा आहे सुरुवात. शेतातलं पण व्हिडिओ आहेत आपल्याकडे, काय विषय नाही. 2018, 19, 20. ठीक आहे, सर्टिफिकेट हे सगळं आहे आपल्याकडे, काय विषय नाही. त्यामुळे हे पहिल्यापासून नाद आहे, फक्त मला माहीत नव्हतं की असं हा बाबा व्हिडिओ पण करतात किंवा हे अजून. ठीक आहे, पण आता मी जरा कंटिन्यू करल म्हणजे अभ्यासासोबत बॅलन्स करल. असं नाही की आता मी ह्यातच पडणार नाही, का तर अल्टिमेट मला अभ्यास महत्त्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे खरं सांगतो, म्हणजे मी पण बघतोय की हां मला जर कोणी ऑफर दिली किंवा जॉब लागला तर मी तिकडे जॉईन करेल का. तर माझं म्हणजे शुअर शॉट आहे की नाही, आधी IASच किंवा आधी IAS कर, त्यासाठी फुल लागते ती कर, आणि त्यानंतरच कर. म्हणूनच बाबा की हे आहे तर हे टाकूया, असा विषय आहे.
आणि ह्यातनं तुम्हाला म्हणजे व्हॅल्यूज द्यायचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे जी जेन्युइन स्टोरी आहे ती सांगितली जाईल, जेन्युइन जी माहिती आहे ती सांगितली जाईल. ठीक आहे. मी हिंदीत पण करू शकतो. हिंदीत तर अजून मोठा इम्पॅक्ट पडतोय. अजून जास्त व्ह्यूज, अजून जास्त पैसे, अजून जास्त रेकग्निशन, अजून जास्त फेम येऊ शकत्या. पण बघू काय होते. शक्यतो मराठीतच करल. ठीक आहे. पण जे जेन्युइन आहेत व्हिडिओ ते करल. ह्याला टॉपिक आता भरकटला आहे. ठीक आहे. तर आय होप की यातनं तुम्हाला बरंच माहिती कळाली असेल. तर काय कुठं टॉपिक गेला आहे छंद. हां, ते म्हणजे आता काय तुम्हाला ही माहिती सांगितली. बरं ठीक आहे, आता फुल होऊ देच. हेच डॉक्युमेंट टाईपच होते नेमकं काय आहे. तर असं काय नाही की 10 मिनिटातच झालं पाहिजे आणि 15 मिनिटात झालं पाहिजे. माझं मला आहे, माझी स्टोरी आहे, असं आहे. त्यामुळे फुल एकदा नेमकं कळू दे की नेमकं काय आहे UPSC किंवा काय येणार आहे चॅनलवर. तर मला अजून एक व्हिडिओ डिलीट करून अजून रेकॉर्ड मला करायला पाहिजे का तर स्पेस संपल्या मोबाईलमध्ये.